मंत्रिमंडळ विस्ताराआधी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग। राधाकृष्ण विखे पाटलांसह संजय राठोड, राहुल आवाडे फडणवीसांच्या भेटीला। शिवसेनेचे संभाव्य मंत्री शिंदेंच्या फोनच्या प्रतीक्षेत। कुटुंबियांसह प्रमुख पदाधिकारी नागपूरला जाण्यास सज्ज। शिवसेनेची यादी उशिरा गेल्याने नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। नगरविकास खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती। महायुतीतील पक्षांकडून एकमेकांच्या विरोधातील फाईल्स बाहेर यायला सुरुवात। नागपूर अधिवेशनात स्फोट होईल, संजय राऊतांचा सूतोवाच। विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा। 17 डिसेंबरला प्रभारी नागपुरात येणार, त्यापूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर। आदित्य ठाकरे आज दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार, तर सोमय्या दुपारी 4 वाजता मंदिरात जाणार। 80 वर्ष जुन्या मंदिराला रेल्वे प्रशासनाकडून नोटीस आल्यानं भाविकांचा संताप। बीडच्या वडवणीमध्ये बंदची हाक। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध। गुन्हा मागे घेण्याकरता तहसीलदारांना निवेदन। हिंगोलीत 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवल्याचा प्रकार। बेड उपलब्ध नसल्यानं महिलांना जमिनीवर झोपवलं। बाळापूर ग्रामीण रुग्णालयातला भोंगळ कारभार। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातच राजकीय घडामोडीनं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली बातमी। मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या नागपुरामध्ये होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना आज दिवसभरात फोन करतील आणि उद्या नागपुरात या असं सांगतील। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधी करता येण्यासाठी सूचना करणार आहेत। ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत त्यांची संभाव्य यादी समोर आलेली आहे। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, अतुल सावे, गिरीश महाजन, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, अतुल भातखळकर, नितेश राणे, समाधान अवताडे, माधुरी मिसाळ यांची नावं असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता भाजपमध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी बोलूया। राहुल, काही नावं अशी आहेत जी मागच्याही मंत्रिमंडळामध्ये होती, मात्र काही नावं नवीन आहेत, काय अधिक माहिती? सुवर्णा, सर्वात आधी न्यूज 18 लोकमतनं सर्वात तरुण मंत्रिमंडळ भाजपचं असेल हा दावा केला होता आणि हाच दावा काहीसा खरा ठरतोय का हे पाहावं लागेल। एकंदरीत बघितलं तर अनेक ज्येष्ठांना कुठे ना कुठे मंत्रिमंडळातनं बाहेरचा रस्ता दाखवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर भाजपचा भर एकंदरीत दिसतोय। प्रादेशिक बांधणी यासोबतच पक्षाची संघटना वाढीवर लक्ष आणि यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच केंद्रीय पातळीवर ज्या पद्धतीने यादी गेलेली आहे की जातीय समीकरण राज्यातली सोशल इंजिनिअरिंग सांभाळण्याचं एक सर्वात मोठं आव्हान जे आहे ते केंद्राकडून पार पाडलं जाईल आणि याच अनुषंगानं ही सगळी 3 प्रमुख सूत्र जी आहेत ती मंत्रिमंडळ विस्ताराची असतील। त्यामुळे सर्वच भागातनं त्या ठिकाणी स्थानिक जाती आणि प्रादेशिक समीकरणं जुळवून घेत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। अनेक ज्येष्ठांना यावेळी बाहेरचा रस्ता दाखवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर भाजपचा तरी भर दिसतोय असं काही जणांकडून कळते आणि त्यामुळं नवीन चेहरे नेमकं कोण कोण येणार यासोबतच खरं तर आज आपण जी नावं चालवतोय यांना मंत्रिपदासाठी फोन येईल याची अपेक्षा आहे। मात्र यामधून कोणाकोणाला फोन येणार, कोणाचा पत्ता कट होणार, तर कोणाला नवीन संधी मिळणार, अर्थात ती नवीन संधी म्हणजे त्यांच्यासाठी ती लॉटरी ठरणार का? कारण पक्षाची बांधणी, पक्ष संघटना मजबूतीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांची गणित, जातीय समीकरणं आणि प्रादेशिक समीकरणं ही सगळी सूत्र जुळवून घेता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाकोणाला फोन करतायत। अर्थात सर्वात आधीपासून आपण हे वारंवार सांगतोय की मोठं ऑपरेशन भाजपमध्ये पार पडू शकतं।
कारण ज्या पद्धतीनं भाजपनं खूप ताकदीनं यामध्ये यश संपादन केलेले 132 स्वतःचे आमदार तर इतर 5 जवळपास 137 138 आमदारांचा ताकदीचा पाठिंबा हा भाजपकडे आहे। भाजपला राज्यात प्रयोग करण्यासाठी सर्वात सुपीक जमीन ही खरं तर आत्ता म्हणावी लागेल आणि 2029ला 100% भाजप जर करायचं असेल तर नवीन चेहऱ्यांना समोर आणून त्यांना संधी देणं हा देखील मोठा असणार। त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाकोणाला आज फोन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुवर्णा, अगदी राहुल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। अनेक मोठी नावं जी मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करत होते ती नावं या संभाव्य यादीत दिसत नाहीत। बघूया काय नेमकं आज दिवसभरात घडतं। पुढच्या बातमीकडे वळूया। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हालचालींना गाठी भेटींना वेग आलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रकाश सोळंके, राहुल आवाडे, संजय राठोड फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर आलेले बघायला। संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय घेणार आहे। त्याआधी राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तर बंजारा समाजातून शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याऐवजी भाजपच्या डॉक्टर तुषार राठोड यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। शिवसेनेत मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर, तानाजी सावंत, भरत गोगावले, उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। वर्षा बंगल्यावर त्यांनी शिंदेंशी चर्चा केल्याचं समजतंय। दरम्यान शिवसेनेच्या यादीत मोठे बदल करण्यात आल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिलेली आहे। या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, भाजपची जी संभाव्य मंत्र्यांची यादी समोर येते त्यात अनेक मोठी नावं नाही आहेत, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं बोललं जात आहे, तसंच काहीसं शिवसेनेत होणार आहे का? अगदी बरोबर आहे, कारण महायुतीच्या तिन्ही नेत्यांना केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने हे स्पष्ट सांगितलं की स्वच्छ चारित्र्याचे आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे आरोप ज्या माजी मंत्र्यांवरती अशांनाच पुन्हा एकदा संधी द्यावी आणि जास्ती करून नवीन चेहऱ्यांना जी आहे ती संधी द्यावी, जेणेकरून पक्ष संघटना जी आहे ती बळकट व्हावी। या दृष्टिकोनातून शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील असंच काहीसे एक जे आहे सूचक जे आहे आणि सूचना आपल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना दिलेल्या, त्या संदर्भात शिवसेनेअंतर्गत देखील एक महत्त्वाची चर्चा त्या अंतर्गत घडून आल्याचं आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये देखील मोठे फेरबदल होणार आहे। जवळपास 50% माजी मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। नवीन चेहऱ्यांना जी आहे ती संधी दिली जाणार आहे आणि या नवीन चेहऱ्यांमध्ये अनेक चेहरे जे आहेत ते पहिल्यांदा आमदार झालेले असतील किंवा दुसऱ्यांदा आमदार झालेले असतील असे देखील असण्याची शक्यता आहे, ज्यांची मंत्रिपदासाठी एकूण आपण पाहतो आहोत की जे नावं निश्चित झाले असल्याची जवळपास समजते। त्यामध्ये आपण कोणाकोणाची नावं आहेत ती आपण पाहू शकतो। त्यामध्ये उदय सामंत हे ज्येष्ठ मंत्री, त्यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं समजतंय। शंभूराज देसाई यांचं देखील नाव जे आहे ते निश्चित असल्याचं समजलं जाते आणि गुलाबराव पाटील ज्येष्ठ नेते त्यांचंही नाव निश्चित असल्याचं सांगितलं। दादा भुसे असतील यांचंही नाव निश्चित समजलं जाते। भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, राजेश क्षीरसागर, विजय शिवतारे, भावना गवळे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचं देखील नाव जे आहे ते चर्चेत असल्याचं सांगितलं जाते। माजी मंत्र्यांपैकी तानाजी सावंत यांची देखील काल भेट झालेली आहे, त्यामुळे त्यांना देखील पुन्हा एकदा मंत्रिपद जे ते मिळू शकतं। अंतिम निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यायचा आहे। त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात कोणाची संधी मिळते आणि नव्या चेहऱ्यांना किती संधी मिळते हे आता पाहावं लागणार। पुढचे तास जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, काही तास, आणि आज काही तासांमध्ये संभाव्य आमंत्रणांना शपथविधीसाठी फोन जाणार असल्याची माहिती मिळते। नक्की उदय, न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी मंत्री कोण कोण होऊ शकतात शिवसेनेचे याबद्दल तू माहिती दिलेली आहेस, धन्यवाद। या संदर्भात पुढे जाऊया। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनामध्ये दुपारी होणार आहे। 16 डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। एक दिवस आधी हा शपथविधी होतोय, म्हणजे उद्या रविवारी हा शपथविधी होतोय। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। राजभवनाच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील।